नमस्कार, मी संगीता यूट्यूब चॅनलवर मैत्रिणी तुमचं अगदीच मनापासून स्वागत आहे. आज काय रेसिपी नाही काय नाही, आज वेगळंच आहे पहा. अगदी सुंदर असं डोळ्यात म्हणतात ना, डोळ्यात भरण अशी आपण रांगोळी काढणार आहे आज. 5 ते 5 टिपक्यांची का. आता इथं वरच्या बाजूनी खालच्या बाजूनी अशी लाईन मारून घ्यायची संपूर्ण. पुन्हा दुसऱ्या लाईनी अशा क्रॉस मारून घ्यायच्या. अशा पद्धतीने मारून घ्यायच्यात बघा. पुन्हा ही आडवी मारायची आपल्याला आणि इकडून बी एक लाईन पूर्ण तिथपर्यंत न्यायची. पुन्हा ही लाईन आपल्याला अशी मारून घ्यायची की अगदी चौरस तयार झाला पाहिजे. पुन्हा क्रॉस लाईन मारायची, पूर्ण लाईन तिकडे टोकाला न्यायची आणि पुन्हा आपल्याला आडवी लाईन करून घ्यायची बरं का. हे बघा, अशी वरच्या बाजूनी मस्त अशी नक्षी काढायची आपल्याला की आपलं झालं हे तुळशी वृंदावन. आपल्याला काढायचं अगदी छान असं तुळशी वृंदावन. मैत्रिणी पाहू शकता तुम्ही, अगदीच खूपच छान सुंदर दिसणार आहे. मग इथं मी चॉकलेटी कलरचा, लाल कलरचा, थोडासा चॉकलेटी लाल कलरचा रंग भरून घेते बघा. संपूर्ण पाहू शकता तुम्ही, मस्त असा रंग भरणार आहे. सुंदर असा रंग भरून घ्यायचा आहे. मग हे तुळशी वृंदावन कसं वाटतंय नक्कीच मला सांगा, आणि कसं दिसणार आहे तेही तुम्ही सांगा. आता इथं बॉक्समध्ये मी पिवळ्या कलरचा रंग भरून घेते बघा मस्तपैकी. अगदी रांगोळी म्हणतात ना, काढीन तशी सुंदर दिसती आणि खूप वेगवेगळ्या प्रकारच्या खूप छान छान रांगोळ्या असतात. आणि हाताने जे रंग भरायचे ते व्यवस्थित नाहीत, मग असे चाळण घ्यायची आणि ह्या चाळणीने आपल्याला रंग भरायचा. म्हणजे चाळणीने कसं आहे, अगदी सगळा रंग एकसारखा पडतो बरं का. हे बघा, एकसारखा अगदी रंग पडत चाललेला आहे. हा मस्तपैकी असा बॉक्समध्ये हा रंग भरून घेतला आहे आपण. पाहू शकता तुम्ही. आणि वरच्या बाजूने बी मी तोच जो खाली रंग दिला आहे लाल कलरचा, थोडासा चॉकलेटी, मग असा मिक्स आहे, तो भरून घेते बरं का. तो सुद्धा चाळणीनेच हे टाकणार आहे की चाळणीने अगदी व्यवस्थित सारखा रंग भरतो. पहा बरं. आता पूर्ण रंग आपल्याला याच्यात भरून घ्यायचा आहे. जसा खाली लावला आहे तसंच वरही लावायचं आहे. तसं म्हणायला रंग हे तुमच्या आवडीने तुम्ही भरू शकता. तुम्हाला कोणते रंग छान वाटतात, कोणता रंग छान दिसन त्या पद्धतीने. आता ह्या बॉक्समध्ये मी पाहू शकता तुम्ही, मी स्वस्तिक काढणार आहे बरं का. पण स्वस्तिक हे आपण लाल कलरच्या यानेच काढणार आहे पहा. हा तुम्हाला जर वेगळं काही डिझाईन वाटत असेल ना तर ती तुम्ही काढू शकता, पण मी याच्यात लालच रंग लावलेला आहे. पाहू शकता तुम्ही, लाल कलरचे आणि स्वस्तिक अगदीच छान दिसतं. हे बघा, आणि खरंच खूप मस्त अशी ही रांगोळी दिसते पहा. हे तुळशी वृंदावन एवढं अप्रतिम दिसतं मैत्रिणींनो. आता ह्या संपूर्ण लाईनी आहेत ना, ह्या लाईनीनं मी पूर्ण असे टिपके देत चालणार आहे बरं का. अगदी सगळीकून चौकून या टिपके आपल्याला द्यायच्यात. वरून खालून मध्ये बॉक्सच्या कडेने सुद्धा आपल्याला हे रांगोळी द्यायची बघा. अशी टिपके मोठे मोठे द्यायचे. हे बघा किती सुंदर दिसतंय. अशा पद्धतीने आपल्याला हे टिपके देऊन घ्यायच्यात बघा. सर्व टिपके मी देऊन झालेले आहेत. आता इथं थोडेसे राहिलेत, हे सुद्धा देते. पाहू शकता तुम्ही. आपण जेवढं त्या तुळशी वृंदावनला सजू ना तेवढं अगदी भारी वाटतं बघा. आणि दिसते बी ती तुळशी वृंदावन अगदीच छान. अशा पद्धतीने आपल्याला हे टिपके
काढून घ्यायच्यात बघा. पाहू शकता तुम्ही हे बघा. आता हे पूर्ण टिपके मी असे प्रेस करणार आहे बरं का. बोटाने करा, अंगठ्याने करा, असे थोडे थोडे प्रेस करून घेतलेले. तुम्हाला जर नसेल आवडत तर तुम्ही नाही केले तरी चालेल, पण मी तर प्रेस करून घेतलेले. खरंच खूप छान दिसतात. आणि आपल्याला त्याच्यात पुन्हा कलर भरायचा आहे बरं का. जेवढे आपण प्रेस करून घेतले ना तेवढ्यात हे बघा अशा पद्धतीने मी हिरवा कलर भरणार आहे. पाहू शकता मैत्रिणींनो, किती सुंदर असं तुळशी वृंदावन आपलं दिसणार आहे. अगदी म्हणतात ना, बघतच राहावा एवढं भारी वाटणार आहे. आणि अगदीच झटपट उरकणार आहे 10 मिनटात ही रांगोळी. तुम्ही ही रांगोळी अगदी दारापुढे काढा किंवा मंदिरापुढे काढा, खरंच खूप छान वाटेल. आणि शक्यतो विठ्ठल रखुमाईच्या मंदिरापुढं काढली तर खरंच खूप अप्रतिम अशी दिसेल. आता इकडं ह्या साईडने मी अशा पंत्या काढून घेते बघा. हे बघा अशा पद्धतीने आपल्याला घ्यायच्यात ह्या पंत्या काढून. आणि ह्या पंत्या काढल्यावर त्याला अजूनच शो येणार आहे. मैत्रिणींनो, आज हा तुळशी वृंदावनचा रांगोळीचा फोटो तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला सांगा. ही तुळशी वृंदावनची रांगोळी. आणि कुणी नवीन असेल त्यांनी पटकन एक सबस्क्राईब, एक लाईक करा पाहू. हे बघा अशा छानपैकी त्याच्यात रंगही भरलेत पंतीमध्ये. आणि दिसतातही खूप छान. 3च कलर वापरलेत मी, काही जास्त नाही आहे मैत्रिणींनो. पाहू शकता. आणि ते दिसतं बी खूप छान, एकदम फ्रेश अशी तुळशी वृंदावनचा रांगोळीचा फोटो मस्त दिसतोय बघा. पहा बरं ही पंतीला सुद्धा आता ह्या पंतीला बी थोडा खालच्या वेगळा जरा कलर द्यायचा आहे आपल्याला. तुम्ही तुमच्या याने भरू शकता रंग. आवडीने. आता मला हे रंग खूप आवडले त्याच्यामुळं मी ह्या रंगानेच रांगोळी भरलेली. संपूर्ण कलर अगदी फ्रेश वाटतो आणि दिसायला बी खूपच छान दिसतं. आता आपण इथं मस्तपैकी एक तुळशीचं झाड काढूया पहा. आता मी इथं 3च रेषा ओढून घेत आहेत बघा झाडाच्या फांद्या. अशी छान एक तुळस काढूया. आधी आपण घेऊया तुळशीची पानं काढून बघा. अशा पद्धतीने पानं काढायची. आणि पुढे जे टिपक्या द्यायच्यात ना त्या मंजुळा म्हणून ठेवायच्यात आपल्याला. पहा बरं. आता ह्या पानांमध्ये सुद्धा हिरवा कलर मी भरणार आहे. आता हे संपूर्ण पानं आपल्याला हिरव्या कलरची करायची आहेत बरं का. पहा किती सुंदर दिसतंय आपलं झाड आहे तुळशीचं. अप्रतिमान त्या मंजुळा बी पुढं किती सुंदर वाटतात. आता इथं खाली पुन्हा आपल्याला असं मस्त नाव काढून घ्यायचं बघा. तुम्ही नाव काढा किंवा स्वस्तिक काढा, तुम्हाला जे आवडेल ते काढा. मस्तपैकी मी शुभ आणि लाभ काढले बघा. आणि मध्ये अगदी छानपैकी स्वस्तिक सुद्धा काढले.
मैत्रिणींनो, आवडली का तुम्हाला आजची रांगोळी? कशी वाटली नक्कीच सांगा मला. मग उद्या आपण असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन येऊ. बाय.